नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. करिअर निवडताना अनेकदा विद्यार्थी किंवा त्यांचे पालक थोडेसे कन्फ्युज्ड असतात. मग पालक असा विचार करतात की कशात तरी करिअर करा आणि मोकळे व्हा. मात्र असा विचार करण्यापूर्वी आपण त्या मुलांच्याही मनाचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं असतं, असं तुम्हाला वाटत नाही का? आणि अशाच मुलांचं करिअर घडवताना त्या मुलांची आवड कशात आहे, मुलांना कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, या सगळ्याचा सारासार विचार करणं आणि योग्य मार्गदर्शन मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि अशाच एका महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल आज आपण बोलणार आहोत. अर्थातच MBA MMS च्या CET परीक्षेबद्दल आणि मॅनेजमेंट मधील करिअर विषयावरती आज आपण या क्षेत्रातील करिअरचा पासवर्ड शोधणार आहोत आणि हा पासवर्ड आपल्याला सांगणार आहेत प्रोफेसर डॉक्टर एकनाथ खेडकर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात मी त्यांचं स्वागत केलेलं आहे. डॉक्टर खेडकर हे असोसिएशन मॅनेजमेंट ऑफ MBA MMS इन्स्टिट्यूट महाराष्ट्राचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट आहेत आणि डॉक्टर DY पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट लोहगाव पुणे इथे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे ते डीन म्हणूनही कार्यरत आहेत. एकूणच आज आपण MBA तील करिअर विषयी, ऍडमिशन प्रोसिजर विषयी, जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दल तसंच या क्षेत्रातील नेमका यशाचा पासवर्ड कोणता आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत सरांकडूनच. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आपण मागे पण ह्याच विषयावरती चर्चा केली होती आणि आजही आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण की आता 30 जुलै ही 2015 आणि 2016च्या विद्यार्थ्यांना, खरं तर ज्या विद्यार्थ्यांना MBA किंवा MMS मध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी फार महत्वाची तारीख ठरणार आहे. कारण की शेवटची अर्जाची तारीख आहे आणि 2 ऑगस्टला अर्थातच परीक्षा आहे CETची. ह्या परीक्षेबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, कसं असणार आहे हे वेळापत्रक आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने ही प्रोसिजर असणार आहे. CETचं वेळापत्रक येत्या 2 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 11:30 ते 1:30 या दरम्यान महाराष्ट्रामधील जवळपास 350 पेक्षा जास्त संस्थांमध्ये ही CETची परीक्षा होईल. बरं. या CETच्या परीक्षेसाठी फॉर्म मुलांकडून घेण्याची शेवटची तारीख आहे 30 जुलै 2015 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फॉर्म घेतले जातील. बरं. आणि परीक्षेचा निकाल 9 ऑगस्ट 14 ऑगस्ट 2015 आहे. असं या परीक्षेचं शेड्यूल आहे. बरोबर. ह्या शेड्यूल प्रमाणे जर विद्यार्थ्यांनी आता जर ऍडमिशनसाठी अर्ज केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. 2 ऑगस्टला ते परीक्षा देऊ शकतात आणि अर्थातच 9 तारखेला त्यांच्या हातात रिझल्ट येऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की ही शेवटची संधी CETची यावर्षी त्यांना मिळणार आहे. बरोबर आहे. 2015-16चं ऍडमिशन 14 ऑगस्ट 2015 रोजी या ठिकाणी शेवटची डेट असल्यामुळे यानंतर कोणतीही CET नाही. आणि जी मुलं CET देऊ शकले नाहीत, जी महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी-मार्च मध्ये CET घेतली होती, त्या CET पासून जे मुकलेले आहेत किंवा खेड्यातील मुलं असतील, शहरातील मुलं असतील ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांचे ग्रॅज्युएशनचे निकाल आता लागलेले आहेत किंवा लागणार आहेत थोड्या दिवसामध्ये, अशा मुलांना निर्णय घ्यायचा असेल तर प्रोफेशनल कोर्सेससाठी त्यांना ही शेवटची एक अतिशय चांगली संधी या ठिकाणी आहे आणि त्या संधीचा लाभ पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा. खरंच आहे. ह्या संधीचं खरं तर आता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खरं तर सोनं करायला पाहिजे आणि 30 तारखेच्या आत आपले फॉर्म सबमिट केले पाहिजे. त्याचबरोबर आज आपण बघतो की मॅनेजमेंट क्षेत्र हे आज प्रत्येक ठिकाणी ह्या मॅनेजमेंट क्षेत्राची गरज भासते आणि अर्थातच हे एवढं आता मोठं क्षेत्र बनलेलं आहे की त्याच्यामध्ये करिअर करणं देखील आता सोपं झालेलं आहे आणि वेगवेगळ्या कॉलेजेस मधनं देखील ह्याचं खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येऊ शकतं. मला ह्याच्याबद्दलच विचारायचं की मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक वाटा आहेत, त्या कोणत्या आहेत त्याबद्दल सांगाल. मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअरच्या मुख्यत्वे 3 महत्वाच्या वाटा आहेत. त्या 3 वाटामध्ये पहिली वाट जी असेल, साधारण MBA केलेल्या मुलाला किंवा पालकाला असं वाटतं की माझा मुलगा हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या सर्व्हिस सेक्टरमध्ये किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, कोणत्या तरी सेक्टरमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीची नोकरी करावी. म्हणजे त्याची अपेक्षा असते की मॅनेजर आणि त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाची नोकरी करावी. हा एक जॉब ओरिएंटेड एक महत्वाचं क्षेत्र त्याच्यामध्ये आहे. पण त्याहीपेक्षा जॉब विषयी मी आपल्याला शेवटी सांगेल, परंतु त्याहीपेक्षा महत्वाची 2 क्षेत्र आहे की या ठिकाणी मुलं विसरत आहेत. पहिलं एक महत्वाचं क्षेत्र आहे की मॅनेजमेंट केलेला विद्यार्थी हा एक मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून, चांगला सल्लागार म्हणून समाजामध्ये काम करू शकतो. उदाहरणार्थ चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत,
ते ज्या पद्धतीने कन्सल्टन्सी करतायत त्याच पद्धतीने व्यवस्थापन MBA केलेला विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीने कन्सल्टन्सीचं सल्लागारचं काम करू शकतो आणि त्या माध्यमातून तो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये मोठं यश मिळू शकतं. हा एक त्यातला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे, फक्त MBA केल्यानंतर जॉबच करायचा का? आणि सर्वच विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की आम्हाला जॉबच करायचंय, मॅनेजर व्हायचंय, CEO व्हायचंय, तर या देशामध्ये या जगामध्ये उद्योगधंदे कोण आणणार? म्हणून मॅनेजमेंट केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना एक महत्त्वाचं दुसरं क्षेत्र जे आहे त्यांनी छोटे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी उभारले पाहिजेत. आणि मॅनेजमेंटचं जेव्हा एज्युकेशन तो घेतो त्या शिक्षणामधून त्याला अतिशय चांगल्या प्रकारे उद्योगधंदा कसा चालवावा, मग त्यामध्ये फायनान्सचं नॉलेज असेल, मार्केटिंगचं नॉलेज असेल, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं नॉलेज असेल, आजकाल IT चं नॉलेज आहे, वेगवेगळ्या क्षेत्राचं नॉलेज उद्योगधंदा चालवण्यासाठी लागत असतं आणि तो ग्रहण करत असतो MBA करत असताना किंवा MMS करत असताना. म्हणून त्याला ती पुढे अतिशय मोठी संधी असते. MBA केलेला विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने उद्योगधंदा चालू शकतो. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, तो मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असेल, सर्व्हिस सेक्टर मधला असेल किंवा ॲग्रो बिझनेस सेक्टर मधला असेल. आणि म्हणून ही एक दुसरी चांगली संधी आहे. त्यासाठी सरकारने, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्यांनी अनेक योजना देखील केलेल्या आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि त्यांनी जॉब क्रिएटर म्हणून या ठिकाणी समाजापुढे यावं. आणि अशी अनेक मुलं येत आहेत. आणि तिसरी जी आहे, जी सुरुवातीला मी आपल्याला बोललो की जॉबच्या संदर्भामध्ये हे तिसरं क्षेत्र हे देखील अतिशय मोठं क्षेत्र आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या या ठिकाणी इंडस्ट्री असतात. मग केमिकल इंडस्ट्री असेल, बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर्व प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग आल्या, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र असेल. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये बँकिंग क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे, इन्शुरन्स क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे, क्रोकरी सारखे, फॅशन डिझायनिंग सारखे. एज्युकेशन क्षेत्रामध्ये देखील त्या ठिकाणी त्याला करिअर करता येतं. प्राध्यापक होता येतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स होता येतं. प्राध्यापक पासून तो शेवटी UGC AICTE चेअरमन पर्यंत जाऊ शकतो, प्लॅनिंग कमिशन पर्यंत जाऊ शकतो. मग त्याला ते क्षेत्र मोठं आहे. हेल्थ सेक्टर मोठा आहे. आजकाल या ठिकाणी आपल्या देशाची किंवा जगाची लोकसंख्या एवढी मोठी आहे, या लोकसंख्येचं हेल्थ मॅनेजमेंट करण्यासाठी देखील अतिशय चांगल्या पद्धतीची मॅनपॉवर लागते. मॅनेजमेंट शिकलेला विद्यार्थी त्या ठिकाणी आवश्यक आहे. अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत. हॉटेल मॅनेजमेंट असेल. आणि या सर्व क्षेत्रांमध्ये त्याने मात्र याचं एज्युकेशन घेतल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये काही दिवस अनुभव घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अनुभव घेतल्यानंतर आपोआपच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जॉब तो करून त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळेल. म्हणून विद्यार्थ्यांनी ही CET चुकू नये. ह्या 2015-16 साठी असलेली शेवटची CET आहे. आणि जो ही CET देईल त्याचा आपण जो म्हणताय पासवर्ड यशाचा, त्याच्या आयुष्याचा यशाचा पासवर्ड झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. खरंय खरंय अगदी. आणि फार महत्वाच्या तुम्ही काही बाबी सांगितल्यात की ज्या अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत किंवा लोकांमध्ये तेवढी जागरूकता नाहीये. ठीक आहे, MBA केलं, MMS केलं की एक साधारणतः कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करा आणि विषय संपवा असं बऱ्याचदा होतं. पण तुम्ही ज्या ऑपॉर्च्युनिटीज आता सांगितल्या किंवा करिअरच्या वेगवेगळ्या वाटा कशा उपलब्ध आहेत ते सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत. मात्र हे करिअरच्या वाटांबद्दल झालं. मात्र जॉब ऑपॉर्च्युनिटीज सो फार महत्वाचा, रोजगाराची संधी उपलब्ध होणं फार महत्वाचं आहे. अर्थात शिक्षण घेतो तर रोजगार मिळणं पण तेवढंच महत्वाचं आहे. बिझनेस असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नोकरी करायचं असेल तर नक्कीच त्यांनी कशामध्ये केली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? आणि आपल्या म्हणजे जे विद्यार्थी आता TV बघतात त्यांना कसं मार्गदर्शन कराल? जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जॉब हे विद्यार्थ्याला मिळत असतात. त्यामध्ये त्याची मुख्य भूमिका जी असते, MBA केलेला विद्यार्थी हा एक ॲनालिसिस्ट असतो. आपण त्याला मराठीमध्ये असं म्हणूया की विश्लेषक असतो. बरोबर. त्यांनी काही गोष्टींचं विश्लेषण करायचं असतं आणि मॅनेजमेंटच्या समोर, ज्या संस्थेमध्ये तो काम करतो त्यांच्या समोर मांडायचं असतं. शेवटी संस्थेला ती संस्था क्वालिटेटिव्ह चालली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना एखादी प्रायव्हेट संस्था आहे किंवा प्रायव्हेट इंडस्ट्री आहे, पहिला त्यांचा मुख्य उद्देश असतो प्रॉफिटेबिलिटी, प्रॉफिट मिळाला पाहिजे, नफा मिळाला पाहिजे, तरच ते वाढतील. आणि त्या दृष्टिकोनातून त्या संपूर्ण संस्थेचं अनालिसिस करून, बॅलन्स शीट अनालिसिस असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अनालिसिस असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं अनालिसिस असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय त्याचं अनालिसिस असेल, मार्केटिंगमध्ये अनालिसिस असेल, ते अनालिसिस करणं हा त्यातला अतिशय एक महत्वाचा भाग आहे. दुसरा जो भाग आहे
त्याचं व्यवस्थापन कौशल्य जे आहे कौशल्य त्यांनी पणाला लावलं पाहिजे. बरं. त्यांनी व्यवस्थापन कौशल्य वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य एमबीए करत असताना तो शिकत Management असतो. हा skill. सर्वसाधारण विद्यार्थ्यापासून तो अतिशय वेगळा विद्यार्थी 2 वर्षांनी तयार होत असतो. म्हणून ते स्किल त्याला या ठिकाणी चांगलं यायला पाहिजे आणि त्या स्किलच्या बरोबर आपोआपच या ठिकाणी त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची कार्यक्षमता वाढते आणि ती कार्यक्षमता आल्यानंतर अतिशय महत्वाचा जो भाग आहे, कारण हा एमबीए झालेला विद्यार्थी किंवा एमएमएस झालेला विद्यार्थी हा कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये हा मॅनेजर आणि त्याच्या वरच्या पदावरती जात असतो. म्हणजे त्याच्यावरती एक लीडरशिपचा रोल असतो. बरोबर आहे. त्याला टीम मेंबरची एकत्र येऊन काम करण्याची त्याला या ठिकाणी तेवढी कौशल्य पाहिजे. आणि हे सर्व करत असताना या ठिकाणी त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार करायची असते, ती म्हणजे या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता. व्यवस्थापकाकडे या ठिकाणी ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये निर्णय घेतला पाहिजे ही क्षमता त्याच्यामध्ये असतील. जेव्हा हे साधारण गुण त्याच्यामध्ये असतील, हे गुण आल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पेशलायझेशन मध्ये त्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त आहेत. या ठिकाणी समाजाच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर, पालकांना असं वाटतं की एमबीए झाला म्हणजे फक्त मॅनेजरच होणार आहे, असं नाही. तसं नाहीये. बरोबर. प्रत्येक स्पेशलायझेशन मध्ये वेगवेगळी या ठिकाणी पदं या ठिकाणी त्याला मिळत असतात. म्हणून जॉबवरती मी थोडासा वेगळा असा फोकस देतो. पहिला जो पार्ट आहे मला असं वाटतं की मी मार्केटिंग मॅनेजमेंट याच्यावरती सांगतो. जवळजवळ मी आपल्याला 15-16 स्पेशलायझेशन सांगणार आहे. बरोबर. हा मार्केटिंग मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये विद्यार्थ्याला अतिशय चांगल्या प्रकारचं स्किल आवश्यक असतं. या ठिकाणी तो बोलका असला पाहिजे, त्याची पर्सनॅलिटी त्या पद्धतीने दुसऱ्याला या ठिकाणी कन्व्हिन्स करण्यासारखी असली पाहिजे. ती जर असेल तर त्याला फक्त मार्केटिंग मॅनेजर किंवा ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर म्हणूनच या ठिकाणी पद मिळेल असं नाही. तो इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंग मॅनेजर राहू शकतो, त्याच्या वरच्या पदापर्यंत सीओ पर्यंत जाऊ शकतो. वर्ल्ड लेवलचं या ठिकाणी तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम हँडल करू शकतो. ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर म्हणून चांगल्या पद्धतीने तो काम करू शकतो. आणि त्याचबरोबर मार्केटिंग रिसर्च अनालिसिस्ट हा अतिशय महत्वाचा भाग आहे. एखादा विद्यार्थी मार्केटिंगमध्ये संशोधन वृत्तीचा जर असेल तर त्या संशोधन वृत्तीमुळे त्याला मार्केटिंग रिसर्च अनालिसिस्ट म्हणून अपॉइंट केला जातो आणि त्याची देखील सॅलरी अतिशय मोठ्या प्रमाणावर असते. त्याला चौथं करिअर त्याच्यामध्ये करता येतं की पब्लिक रिलेशन्स ऑफिसर म्हणून तो काम करू शकतो. आणि अशी अनेक या ठिकाणी मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये त्याला या ठिकाणी पदं असतात. आता हे जे मी 10-15 स्पेशलायझेशन सांगणार आहे ते मुख्यत्वे करून पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सध्या 10 स्पेशलायझेशन चालतात. त्या व्यतिरिक्त आमचे स्वतःचे अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी ही यावर्षी या ठिकाणी स्थापन झालेली आहे. या युनिव्हर्सिटीने वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम या ठिकाणी मुलांच्या पुढे आणलेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे इनोव्हेशन अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आता इनोव्हेशन अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये काय संधी आहेत त्याला? सर्व विद्यापीठामध्ये जे नॉर्मल कोर्सेस शिकवले जातात त्यापेक्षा वेगळं काहीतरी या ठिकाणी देण्यात येणार आहे. सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे आणि या स्पर्धा युगामध्ये नवीन गोष्टी त्याला करता आल्या पाहिजेत, नवीन विचार करता आला पाहिजे, नवीन आयडिया त्याच्या मनामध्ये आले पाहिजेत. मग उत्पादनाच्या संदर्भात असतील, मॅनेजमेंटला या ठिकाणी ऍडवाइस देताना असेल आणि काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी त्याला ठरवता आली पाहिजे आणि त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून त्या उद्योगधंद्याचा नफा तो वरती आणू शकतो. त्यातून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून संस्था या ठिकाणी समाजासाठी खर्च करतील आणि ओव्हरऑल देशाचा विकास दर वाढेल या दृष्टीने हा कोर्स या ठिकाणी या युनिव्हर्सिटीमध्ये आणलेला आहे. हे नवीन असल्यामुळे मी मुद्दाम सांगतोय आणि बाकीचे सांगणारच आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा कोर्स आमच्या या युनिव्हर्सिटीमध्ये अजिंक्य पाटील युनिव्हर्सिटीमध्ये आणलेला आहे, तो म्हणजे बिझनेस अनालिसिस्ट. म्हणजे व्यवसायामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं मी सुरुवातीला बोललो, अनालिसिस करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि मॅनेजमेंटला त्या पद्धतीने ऍडवाइस करणं आणि त्या ऍडवाइसच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय होऊ शकतो. आणि याची आता गरज आहे. अनालिसिस करणारे, विश्लेषण करणारे लोक कमी आहेत. बरोबर आहे. त्यांचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टीने तो कोर्स आपण आणलेला आहे. तिथे बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस, प्रत्येक व्यवसायाला, छोटा व्यवसाय असेल अगदी पानपट्टीपासून तर मोठ्या व्यवसायापर्यंत, मल्टीनॅशनल पर्यंत बँकेचा संबंध येतो, फायनान्सचा संबंध येतो. आणि म्हणून बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये खूप मोठा एरिया आहे. हा एरिया जर विद्यार्थ्यांना शिकवला तर त्यांना मोठा व्हास्ट या ठिकाणी एरिया त्यांच्या समोर येतो. चांगल्या नोकऱ्या त्यांना. ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण ह्या जे काही 10 स्पेशलायझेशन आहेत मॅनेजमेंट मधले ते तुमच्याकडनं जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड अशाचा या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.
पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय MBA MMS CET परीक्षा आणि मॅनेजमेंट मधील करिअर ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर एकनाथ खेडकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, आता तुम्ही स्पेशलायझेशन बद्दल बोलात. अर्थातच DY पाटील जे तुमचं इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेशलायझेशन मुलं करू शकतात. त्या अजून काही स्पेशलायझेशन आहे का ह्या वेगवेगळ्या व्यवसायांव्यतिरिक्त? आमच्याकडे आणखीन 2 नवीन स्पेशलायझेशन जे आहेत. MBA मीडिया आणि कम्युनिकेशन याची कल्पना तुम्हाला आहे, त्याचं किती महत्व आहे. बरोबर. या व्यतिरिक्त फिल्म मेकिंग वरती सुद्धा एक स्पेशलायझेशन आहे. आणि सर्वसाधारण स्पेशलायझेशन जगामध्ये जे चालतात त्याविषयी मी आणखीन सांगू शकतो. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये विशेषतः हे अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये जो विद्यार्थी फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये MBA करेल त्याला उच्च सॅलरी मिळते. अगदी क्रोम करावं लागतं. पण त्यामध्ये फक्त मग अकाउंट मॅनेजर्स किंवा चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणूनच पदं असतील का अशी नाही. अनेक प्रकारची पदं त्याला त्या ठिकाणी मिळतात. अनेक प्रकारच्या नोकऱ्या त्याला अवेलेबल असतात. उदाहरणार्थ कॉर्पोरेट कंट्रोलर सारखा असेल, अकाउंट मॅनेजर बरोबर कॅश मॅनेजर सारखा असेल, ट्रेझरर किंवा फायनान्शियल मॅनेजर टाईपचं त्याला काम या ठिकाणी मिळू शकतं. इन्व्हेस्टमेंट बँकर्स किंवा इन्शुरन्स आणि रिस्क मॅनेजर्स असे वेगवेगळ्या प्रकारची पदं त्याला त्या एरियामध्ये मिळतात. आणि जगामध्ये प्रत्येक ठिकाणी फायनान्सचा माणूस लागतो. अगदी घरामध्ये जरी असेल तरी घरामध्ये कुणीतरी आपल्या घरामध्ये एक फायनान्सचा माणूस सर्व हिशोब ठेवत असतो. बरोबर. बऱ्याच घरांमध्ये या ठिकाणी आजकाल त्यांच्या महिला आई असेल, पत्नी असेल, ह्या हिशोब ठेवत असतात. तशा पद्धतीने व्यवसायामध्ये कुणीतरी हिशोब ठेवला पाहिजे. मोठ्या व्यवसायामध्ये ते इंडिव्हिज्युअल मालकाला शक्य नसतं आणि म्हणून त्यासाठी हे स्पेशलायझेशन महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे देखील अतिशय महत्वाचं स्पेशलायझेशन आहे. याच्यामध्ये जे पदं मी सांगतो काय काय असू शकतात. एक डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे मोठं पद या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळू शकतं. त्याचबरोबर IT आर्किटेक्चर अँड सिस्टम मॅनेजर असेल, डाटा प्रोसेसिंग मॅनेजर असेल किंवा सिस्टम सॉफ्टवेअर मॅनेजर असेल, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर्स असेल, अशा पद्धतीची त्या क्षेत्रामध्ये अतिशय लिडरशिप असलेली तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींना पदं मिळतात आणि IT मध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सॅलरी विद्यार्थ्यांना मिळत असते. याबरोबर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आजकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या ठिकाणी आलेला आहे. हा देखील उच्च सॅलरी देणारा, सर्वात जास्त सॅलरी देणारा स्पेशलायझेशन आहे. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सिस्टम मॅनेजर सारखे या ठिकाणी पदं मिळू शकतात. त्याचबरोबर कॉम्प्युटर सिस्टम अनालिसिस सारखी पदं असतील किंवा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर सारखी पदं असतील आणि इतरही अनेक पदं त्याच्यामध्ये या ठिकाणी असतात. त्याचबरोबर इंटरनॅशनल बिझनेस हा एक महत्वाचा पार्ट आहे. पुढचं एक स्पेशलायझेशन आहे. याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला ज्या विद्यार्थ्याला काम करायचंय, ज्या ठिकाणी इम्पोर्ट एक्सपोर्ट ज्या इंडस्ट्रीचा होत असतो, अशा ठिकाणी या विद्यार्थ्याची डिमांड जास्त असते आणि त्याला देखील मॅनेजमेंट अनालिसिस इंटरनॅशनल लेवलचं या ठिकाणी पोझिशन मिळते. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून देखील त्याला घेतलं जातं सर्व्हिस एरियामध्ये किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑल वर्ल्डचा म्हणूनही नेमलं जातं आणि चांगल्या प्रकारची संधी असते. याच्या व्यतिरिक्त एक 2-3 स्पेशलायझेशनची फक्त नावं सांगतो. रुरल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, आता याला खूप महत्व आलेलं आहे. शेतीच्या किंवा रुरल एरियाच्या कनेक्टेड जे अनेक व्यवसाय आहेत, मग शेतीला फर्टिलायझर लागतंय किंवा शेतीसाठी शेतीमध्ये जे अनेक उत्पादनं होत असतात त्याचे प्रोसेसिंग युनिट निर्माण झालेले आहेत आणि त्या कनेक्टेड जे मोठ्या इंडस्ट्री आहेत किंवा छोटे छोटे व्यवसाय आहेत त्या ठिकाणी देखील व्यवस्थापकाचं या ठिकाणी पद अवेलेबल असतं. वेगवेगळ्या पोझिशनवरती अवेलेबल असतं. हा एक महत्वाचा भाग आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट हा एक महत्वाचा भाग जागतिक लेवलवरती झालेला आहे. त्याचं स्टोरेज कसं करावं, तो रॉ मटेरियलचा सप्लाय कशा पद्धतीने मेंटेन करावा, त्याची कॉस्ट कशी कमी होईल, यावरती विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं जातं. फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट हा अतिशय महत्वाचा आहे. जगामधील 80% जे बिझनेसेस आहेत हे फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मोडतात आणि सर्वात जास्त प्रॉफिटेबिलिटी, नफा हा याच व्यवसायांना होतं असं या ठिकाणी सर्व्हेमध्ये आढळून आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ज्याच्या फॅमिलीमध्ये जो एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांनी जर तो स्पेशलायझेशन केला, मग छोटा असू द्या, एखादा किराणा मालचं दुकान चालवणारा असू द्या, अशा मुलांनी जर MBA केलं तर तो किराणा मालचं दुकान मोठा एखादा व्यापार करू शकतो, मोठा एखादा व्यवसाय. म्हणजे थोडक्यात काय तर खरंच मॅनेजमेंटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी आहेत, वेगवेगळ्या वाटा उपलब्ध आहेत. नक्कीच खरं तर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. आपण अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर भविष्यातल्या अजून काही संधी आहेत का, त्या कोणत्या आहेत ते तुमच्याकडनं जाणून घेऊया पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा.
पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आज आपण जाणून घेतोय पासवर्ड तो म्हणजे MBA MMS CET परीक्षा आणि MBA मधील करिअर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर खेडकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे होते. अर्थातच तुम्ही स्पेशलायझेशन कोणते कोणते मॅनेजमेंटमध्ये करू शकता त्याबद्दल सांगितलं, मात्र भविष्यात कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता असते, त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जर थोडक्यात असं पाहिलं तर एक वर्षभरामध्ये भारत देशाचा विकास दर आपल्याला वाढलेला दिसतो. 4.5 वरून तो 6.5 पर्यंत गेलेला आहे. खरंय. आणि जगामध्ये प्रत्येक देशाचा विकास दर वाढताना दिसतोय. पर्टिक्युलरली चीन असेल, इंडोनेशिया असेल, एशियन कॉन्टिनेंट मधील सर्व कंट्री, तसंच अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये जो रिसेशनरी पार्ट आला होता तो आता गेलेला आहे. तिथेही जॉब मोठ्या प्रमाणात वाढलेले यावर्षी दिसत आहेत. बरोबर. आणि सर्वसाधारण असं वाटतंय की जेव्हा रिसेशन येतं त्यानंतर इन्फ्लेशन हे येतच असतं. मंदी गेल्यावरती या ठिकाणी तेजी येते आणि ती परिस्थिती आता सुरू झालेली आहे. बरं. या वर्षी जी मुलं ऍडमिशन घेतील त्यांना पुढच्या 2 वर्षानंतर संपूर्ण जगामध्ये भारत देशामध्ये एवढे मोठे जॉब उपलब्ध असतील. मॅनेजमेंटचे विद्यार्थी आता कमी पडणार आहेत. बरं. कारण आता आपल्याकडे भारतामध्ये जेवढा इंटेक आहे, भारतामध्ये जवळपास 3,54,000चा इंटेक आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यापैकी आता 40-42,000 इंटेक आहे. आणि आपल्याला जी डिमांड आहे ती मोठी आहे. HR मध्ये मी आपल्याला मगाशी स्पेशलायझेशन मध्ये सांगितलं नाही, HR मध्ये फक्त एका रिपोर्टमध्ये असं आलेलं आहे सर्वेमध्ये 1,85,500 स्पेशलाइज झालेले HR चे मॅनेजर्स किंवा त्या क्षेत्रातले तज्ञ 2018 पर्यंत पाहिजेत. कुठे? भारत देशामध्ये. भारतात. आणि इतर स्पेशलायझेशन मध्ये किती पाहिजेत? म्हणजे या ठिकाणी मॅनेजमेंटला म्हणजे थोडक्यात काय तर भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. आणि खरंच तुम्ही हा महत्त्वाचा पासवर्ड आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलेला आणि विषय आपल्या वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतंय. मात्र तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना सांगितली आणि महत्त्वाचा यशाचा पासवर्ड या MBAतल्या करिअर विषयी सांगितला, त्याबद्दल विद्यार्थ्यांनी नक्की सीईटीला बसावं. त्यांच्या आयुष्याचं यश आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. या माध्यमातून मी सांगू इच्छितो. धन्यवाद. 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 या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.